नमस्कार सर्वांना. मंडळी, त्या दिवशी मी सांगितलं होतं ना की शेवई आंबट आणि तिखट असते. तर खूप लोकांनी कमेंट केली असं कसं. आज मी ती रेसिपी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही शेवई आहे, व्हाईट कलरची शेवई आहे. त्याला मी जास्त नाही, 5 ते 10 मिनिटं बॉईल करून घेतलंय. आता आपण त्याला काय बोलतात ते छान. छान छान. हे आपण केल्याच्या नंतर थंड पाण्याने आपण धुवून घेऊया, नाहीतर चिकट चिकट होते. तर आपण असं छान आपण फोडणीची तयारी करूया सगळं. बघा, ह्याच्यामध्ये ना शिमला मिरची, गाजर, वाटाणा, फरसबी आणि कॉर्न आहे. ठीक आहे. आणि हा बटाटा आणि ही कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हे लिंबू. ठीक आहे. चला, याच्यामध्ये आपण थोडंसं राय टाकलं तेलामध्ये. त्यानंतर कढीपत्ता आणि आपण आता मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाफूया आपण करून. ठीक आहे. पण झाकण ठेवून देऊया. 10 मिनिटं असं ठेवूया. त्याच्यानंतर थोडं वाफवल्याच्या नंतर आपण शेवई आणि हे लिंबू, हे म्हणजे थोडं वाफवल्याच्या नंतर बटाटा टाकूया, कारण की बटाटा लगेच शिजतो. ते झाल्याच्या नंतर शेवई टाकल्याच्या नंतर लिंबू टाकूया. हे बघा, आता आपण 10 मिनिटं ठेवलं होतं, म्हणजे एक वाफ काढलेली आणि मी बटाटा ह्याच्यामध्ये ऍड केलेला. सॉरी, सांगायला विसरले. आता आपण याच्यामध्ये हे बघा, हे लिंबाचा रस आहे. किती निंबू? दीड दीड लिंबू, दीड लिंबू पण घेतला. ठीक आहे. आणि ही बघा, ही शेवई. ही रेसिपी तुम्ही घरी खरंच ट्राय करा. आम्ही मेथ्या थोडा म्हणजे कमी टाकला, तुम्हाला वाटलं असतं. आणि याच्यामध्ये कांदा सुद्धा ऍड होतो, पण आता नवरात्र आहे म्हणून कांदा ऍड नाही. मंडळी, याच्यात मी दीड सांगितलेला, पण मी टेस्ट केलं तर थोडंसं आंबटपणा कमी होता, म्हणून मी परत अर्धा लिंबू ऍड केला आहे. आता टेस्ट खूप छान आहे, तिखट आंबट. आता त्याच्यामध्ये मी फोडणी टाकते. मस्त होते. खूप लोक कमेंट करत होते ना, कसं कसं असं असं. चला, बाय. घरी नक्की ट्राय करा.